राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेत. भुजबळ साहेब, आज सरकारचा शपथविधी सोहळा होतोय. या ठिकाणी शपथविधी सोहळ्याला आपण देखील सहभागी होत आहेत. एकूणच थंपिंग मेजॉरिटी, मोठ्या प्रमाणात लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे, एक हाती सत्ता आलेली आहे. कशा पद्धतीचं वातावरण, तुमची काय प्रतिक्रिया? का आनंदाचं वातावरण आहे. कारण मी जे पाहतो आहे, मी 1985ला पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून मी विधानमंडळामध्ये आहे. पण एवढी थंपिंग मेजॉरिटी सरकारी पक्षाला मिळालेली मला असं वाटतं मी पहिल्यांदाच पाहतो आहे. आणि अर्थात ती काय थंपिंग मेजॉरिटी काय अशीच मिळत नाही, त्याच्यासाठी काही ते चांगले निर्णय घ्यावे लागतात, लोकांची मनं जिंकावी लागतात. आणि ते सगळं करत असताना जे आहे, देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील किंवा अमित भाई शाह असतील, इतर सगळ्या मंत्र्यांनी या राज्याला केलेलं सहकार्य, आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री यांनी जे काही चांगले निर्णय घेतले, मग ते लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये घेतले असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतले, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घेतले, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण कसं देता येईल याच्या बाबतीमध्ये घेतले, आणि वेगवेगळी जी आपण डेव्हलपमेंट पाहतो आहे सगळीकडे जे चाललेले आहे, हे रस्ते अमुक तमुक हे सगळे जे आहेत, तर या सगळ्याचा परिपाक म्हणून जे आहे, आज लोकांनी जे भरभरून मतं जे आहेत ह्या महायुतीच्या उमेदवारांना दिली. नाही, पण असं असलं तरी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघच जणच मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. इतर मंत्र्यांच्या संदर्भात काय निर्णय नेमका? असं आहे की या तिघांचं सुद्धा, हे तीन प्रमुख आहेत, हे तिघे जण आले, तिन्ही पक्ष एकत्रित आले, हा एक संदेश आहे. आणि आता मग जे आहे की प्रत्येक पक्षाची किती मंत्री आणि कुठची खाती याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. ते मला असं वाटतं की 7-8 दिवसामध्ये ही चर्चा संपेल, आणि या पुढच्या 8 दिवसामध्ये इतर मंत्र्यांचा सुद्धा शपथविधी होईल. ज्येष्ठ नेते आहात आपण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालानंतर ज्या पद्धतीचं नाराजी नाट्य बघायला मिळालं, ते टाळता आलं असतं असं काही वाटतंय का? तुमचं नेमकं काय ऑब्झर्वेशन? असं आहे, एखाद्याचं मंत्रिपद गेलं तो नाराज होतो, स्वाभाविक आहे. एखाद्याचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करायला सांगितलं तर कोण नाराज होणार नाही? मानवी स्वभाव, आम्ही सुद्धा नाराज झालो असतो. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 5 वर्ष होते, 105 त्यांचे आमदार असताना शिंदेसाहेब आले 40-50 लोक घेऊन. तर सगळ्यांना काय वाटलं होतं, तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा, की देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. परंतु झालं वेगळंच झालं. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की बा मी बाहेर राहून सरकारला पूर्णपणे पाठिंबा देणार. परत वरून आदेश आला की नाही, तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा, उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. आता ते नाही म्हटलं तरी थोडं त्यांना दुःख झालंच असेल ना. आपल्याला ते त्यांच्या ह्याच्यावर दिसलं नाही तरी त्यांनी तो आदेशाचं पालन केलं. उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं आणि एवढंच नाही, जीवतोड मेहनत केली. असं नाही की मग नाराजीने मग 2-2.5 वर्ष नाराजीनेच काम करायचं, असं नाही. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्यांनी. त्यांच्या पदाला त्यांनी न्याय दिला. आणि आज आपण पाहतो की त्यांच्या पक्षाला 132-133 आमदार त्यांचे निवडून आले. तर दुःख तर त्यांना पण, त्या नाराज ते पण झाले असतील. ही नाराजी यांची पण असणंच काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, त्यांची नाराजी. परंतु आता ही जी काय वास्तविकता काय आहे हे तर आपल्याला पाहावंच लागतं. त्याच्यापुढे आपण काय करू शकतो? एक शेवटचा प्रश्न. अजितदादा आज सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, आपले नेते आहेत. शुभेच्छा काय आणि नेमकं कसं बघताय याच्याकडे? 100% अजितदादा उपमुख्यमंत्री होत आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि ते 6व्या वेळेला होतो आहे. परंतु प्रत्येक वेळेला जे त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. थोडंसं तरी कडक बोलत असले तरी ते चांगल्यापणासाठी, आणि त्यांच्याकडे एक अर्थ खातं आहे, जे मला वाटतं 10 वेळा त्यांनी बजेट मांडलेलं आहे. आणि ते स्वाभाविक आहे की अर्थ खातं सांभाळताना जे आहे, आपल्या किटीमध्ये किती पैसे आहेत आणि त्याचा विनियोग कसा करायचा आणि आणखीन पैसे त्या किटीमध्ये कसे येईल सरकारी तिजोरीमध्ये, हे सगळं करत असताना काही लोकांना नाराज करणं, काही लोकांना फटकारणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्याच्या पाठीमागे काही राग असतो
अशातला भाग नाही. आपल्या शासनाची परिस्थिती सुधारली पाहिजे, ती तशी चांगली राहिली पाहिजे यासाठी ते बोलतात. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की दादांवर लोक प्रेमसुद्धा करतात. त्यामुळं चांगली गोष्ट आहे आणि आम्ही सगळे आनंदी आहोत त्यांच्याबरोबर काम करताना. खूप खूप धन्यवाद. तर हे होते भुजबळ साहेब ज्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.